विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजीमधील 1.10 यामधील ॲनिमल सॉन्ग ANIMAL ॲनिमल म्हणजे काय? प्राणी. ॲनिमल म्हणजे काय? प्राणी. आणि त्यामधील सॉन्ग SONG सॉन्ग म्हणजे गाणे, जे प्राण्यांचे गाणे हा भाग पाहणार आहोत. सूचना वाचूया आपण. लिसन म्हणजे ऐका, रिपीट मागे म्हणा, पुन्हा म्हणा, अँड सिंग आणि काय करा? गायन करा. लिसन, रिपीट अँड सिंग. चला तर सुरुवात करूया. हेन HEN हेन म्हणजे काय? कोंबडी. काउंट टू 10 काउंट COUNT काउंट म्हणजे मोजणे. लक्षात ठेवायचे. काउंट म्हणजे काय? मोजणे. हेन काउंट टू 10. GOAT गोट म्हणजे काय? शेळी. गोट म्हणजे काय? शेळी. लक्षात ठेवायचे. गोट गेट युअर कोट म्हणजे तुझा कोट घाल. त्यानंतर माऊस MOUSE माऊस म्हणजे काय? उंदीर. माऊस म्हणजे उंदीर. माऊस बिल्ड ए हाऊस बिल्ड म्हणजे काय? बांधणे. ए हाऊस HOUSE हाऊस म्हणजे काय? घर. हाऊस म्हणजे घर. माऊस बिल्ड ए हाऊस. चीक म्हणजे काय? कोंबडीचं पिल्लू. चीक म्हणजे काय? कोंबडीचं पिल्लू. मेक इट क्विक म्हणजे काय? QUICK क्विक म्हणजे लवकर, चपळतेनं, पटपट कर. क्विक. मेक इट क्विक. कॅट फाइंड युअर हॅट मांजराला सांगितलंय. फाइंड युअर हॅट. फाइंड म्हणजे काय? शोध. तुझी हॅट शोध. बियर बियर म्हणजे काय? अस्वल. गो अपस्टेअर्स UPSTAIRS अपस्टेअर म्हणजे काय? जिन्यावर चढ. अपस्टेअर म्हणजे जिन्यावर चढ. काईट काईट म्हणजे काय? घार. काईट म्हणजे घार. लक्षात ठेवायचे. काईट से गुड नाईट. अँड शीप SHEEP शीप म्हणजे काय? मेंढी. गो टू स्लीप SLEEP स्लीप म्हणजे काय? झोपी जाणे, झोपणे. अशा पद्धतीची ही एक कविता आहे, ती आपल्याला म्हणायची आहे. हेन काउंट टू 10. आता माझ्या मागे रिपीट करा. हेन काउंट टू 10. गोट गेट युअर कोट. माऊस बिल्ड ए हाऊस.
चीक चीक, मेक इट क्विक, कॅट कॅट, फाइंड युअर हॅट, बियर बियर, गो अपस्टेअर्स, काइट काइट, से गुड नाइट, शीप शीप, गो टू स्लीप. आता दुसरी एक सूचना दिलेली आहे बघा. बी लिसन म्हणजे ऐका, रिपीट पुन्हा म्हणा, अँड टेल आणि सांगा, मोर आणखी रायमिंग वर्ड्स. शब्द लक्षात ठेवा, कायमस्वरूपी येणार आहे तुम्हाला रायमिंग वर्ड्स. RHYMING रायमिंग. रायमिंग म्हणजे यमक जुळणारे शब्द. रायमिंग. रायमिंग म्हणजे काय? यमक. रायमिंग म्हणजे यमक जुळणारे शब्द. कसे आहेत शब्द बघा. टेन, हेन, कोट, गोट. उच्चार शेवटी समान येतोय त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड. हॅट, कॅट. माझ्या मागे म्हणा. टेन, हेन, कोट, गोट, हॅट, कॅट. आणखी काही शब्द सापडतायत का बघूया. बघा. माऊस, MOUSE माऊस. रिपीट आफ्टर मी, माझ्या मागे म्हणा. माऊस. त्याचा रायमिंग वर्ड आहे हाऊस. चिक, क्विक, कॅट, हॅट, बियर, अपस्टेअर. इथपर्यंतच घ्यायचं आहे बघा. येस घ्यायचं नाही पुढचं. अपस्टेअर, काइट, नाईट, शीप, स्लीप. हे रायमिंग वर्ड आपल्याला या कवितेमध्ये सापडलेले आहेत. याची यादी तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायची आहे. काही चित्र आपण बघूया आणि आपल्या लक्षात येईल. हेन. हेन काय म्हणते. हेन काउंट करते बघा. काउंट टू 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काउंट करते हेन. हेन म्हणजे काय. कोंबडी. त्यानंतर शीप. गोट आहे. गोट. गोट काय करते बघा. गोट गेट युअर कोट. गोटनं कोट घातलाय बघा. त्यानंतर माऊस काय करतोय. माऊस काय करतोय. हाऊस बांधतोय बघा. बिल्ड ए हाऊस. त्यानंतर चिक काय करतंय बघा. चिक काय करतंय. मेक इट क्विक. पळतंय, धावतंय, चपळाई करतंय. त्यानंतर कॅट. कॅट काय करतंय. शोधतंय. फाइंड युअर हॅट. हॅट शोधतंय बघा कॅट. त्यानंतर बियर. बियर शिड्या चढतंय, जिना चढतंय. गो अपस्टेअर्स. त्यानंतर काइट. काइट म्हणतंय से गुड नाईट. आणि शीप शीप गो टू स्लीप. झोपायला मेंढी केलेली आहे. अशा पद्धतीने ही कविता आपण समजावून घेतली आणि ॲनिमल सॉन्ग हा पाठ इथं आपला पूर्ण झालेला आहे. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.